प्रकरण 9 भारत प्राकृतिक रचना। पर्वत, डोंगर रांगा, पठार, मैदान, दऱ्या अशा अनेक भूरूपांची माहिती आतापर्यंत आपण घेतली आहे। एखाद्या प्रदेशातील भूरूपांचा एकत्रित अभ्यास करणं म्हणजेच त्या प्रदेशाची प्राकृतिक रचना जाणून घेणं होय। मित्रांनो, प्राकृतिक रचनेचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो। त्यासाठी देशाच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करणं आवश्यक असतं। भारताचे प्राकृतिक विभाग या आकृतीमध्ये भारताचे प्राकृतिक विभाग दाखवले आहेत। ते पुढील प्रमाणे आहेत। 1. उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश। 2. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश। 3. भारतीय पठारी प्रदेश। 4. किनारी मैदानी प्रदेश आणि 5. भारतीय बेट। यावर अपेक्षित प्रश्न आहे, भारताच्या प्राकृतिक विभागांची नावे लिहा। उत्तर आहे, भारताच्या प्राकृतिक विभागांची नावे पुढील प्रमाणे। 1. उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश। 2. उत्तर भारतीय मैदान। 3. भारतीय पठारी प्रदेश। 4. किनारी मैदानी प्रदेश आणि 5. भारतीय बेट। या नकाशामध्ये भारताची प्राकृतिक रचना दाखवली आहे। त्यासोबत भारताचे उत्तर दक्षिण व पूर्व पश्चिम भूछेद दाखवले आहेत। त्यांचं नीट निरीक्षण करा। एक, उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश। भारताच्या उत्तर आणि पूर्व भागात पर्वतमय प्रदेश आहे। यामध्ये हिमालयाच्या रांगा व इतर पर्वतरांगांचा समावेश होतो। या पर्वतांचा जास्त उंचीचा भाग हिमाच्छादित असतो, म्हणजेच त्यावर बर्फ साठलेला असतो। म्हणून या पर्वताला हिमालय म्हणतात। हिमालय पर्वताचा विस्तार जम्मू आणि काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशापर्यंत आहे।
भारतातील हिमालयाचे पश्चिम हिमालय व पूर्व हिमालय असे दोन भाग केले जातात. यांच्या दरम्यानचा मध्य हिमालयाचा भाग नेपाळमध्ये आहे. हिमालयाच्या 3 समांतर रांगा आहेत. दक्षिणेकडून उत्तरेकडे या रांगांना शिवालिक, हिमांचल व बृहद हिमालय अशी नावे आहेत. या रांगांची उंची उत्तरेकडे वाढत जाते. यावर आधारित प्रश्न आहे, हिमालयातील रांगांची चढत्या उंचीनुसार नावे लिहा. उत्तर आहे, हिमालयातील रांगांची चढत्या उंचीनुसार नावे अशी आहेत: शिवालिक, हिमाचल आणि बृहद हिमालय. या रांगांशिवाय झास्कर, लडाख व काराकोरम या रांगांचा व लडाखचे पठार यांचा समावेश पश्चिम हिमालयात होतो. या भागात अनेक सरोवर आहेत. त्यांपैकी काही सरोवर खाऱ्या पाण्याची आहेत. या पर्वतात उगम पावणाऱ्या अनेक नद्यांच्या खनन कार्यामुळे खोल दऱ्या तयार झाल्या आहेत. सिपकी, जोजी, नीती, काराकोरम, बनिहाल इत्यादी खिंडी या भागात आहेत. यावर अपेक्षित प्रश्न आहे, कारण लिहा. उत्तरेकडील पर्वतमय प्रदेशात अनेक खिंडी आहेत. उत्तर आहे 1. उत्तरेकडील पर्वतमय प्रदेशात अनेक नद्या उगम पावतात व त्या नद्या दक्षिणेकडे वाहत येतात. 2. या नद्यांच्या खनन कार्यामुळे अनेक खिंडी तयार झाल्या आहेत, म्हणून उत्तरेकडील पर्वतमय प्रदेशात अनेक खिंडी आहेत. हिमालयाची उंची 600 मीटर पासून 8000 मीटर पर्यंत आहे. काही शिखरांची उंची तर 8000 मीटर पेक्षाही जास्त आहे. केटू, गाशेर ब्रूम, नंगा पर्वत, नंदादेवी अशी अनेक उंच शिखरं या रांगांमध्ये आहेत. यांपैकी केटू, जे 8611 मीटर उंच आहे, हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. हिमालय पर्वतांची उंची पूर्व भागाकडे कमी होत जाते. आठ 8598 मीटर उंचीचं कांचनगंगा हे पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर आहे. यावर आधारित प्रश्न आहे, पूर्व हिमालयातील टिंबटिंब हे सर्वात उंच शिखर आहे. उत्तर आहे
पूर्व हिमालयातील कांचनगंगा हे सर्वात उंच शिखर आहे. पूर्व हिमालयातून अनेक नद्या दक्षिणेकडे वाहत येतात. या भागात नथू, जेलप, बोमाडी इत्यादी खिंडी आहेत. पतकोई, नागा, लुशाई या पूर्वेकडील डोंगर रांगांना एकत्रितपणे पूर्वांचल असं म्हणतात. मेघालय पठारावर गारो, खासी व जैंतिया या डोंगर रांगा आहेत. हिमालय पर्वतामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे अडवले जातात. त्यामुळे या वाऱ्यांपासून भारतीय प्रदेशाचं रक्षण होतं. दोन, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश आणि भारतीय पठारी प्रदेशाच्या दरम्यान उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे. हिमालयात व पठारी प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्यांनी वाहून आणलेला गाळ साचून हा मैदानी प्रदेश तयार झाला आहे. या प्रदेशाची उंची 3000 मीटर पर्यंत आहे. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे या मैदानी प्रदेशाचे पूर्व मैदान व पश्चिम मैदान असे दोन भाग होतात. पश्चिमेकडील मैदानी प्रदेश सतलज व तिच्या उपनद्यांनी आणलेल्या गाळापासून तयार झाला आहे. पावसाचं कमी प्रमाण असल्याने व एकही मोठी नदी नसल्याने पश्चिम मैदानाचा दक्षिण भाग शुष्क वाळवंटी बनला आहे. यास भारतीय महावाळवंट असं म्हणतात. यावर अपेक्षित प्रश्न आहे. कारण लिहा. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा पश्चिमेकडील काही भाग शुष्क बनला आहे. उत्तर आहे 1. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या पश्चिमेकडील काही भागात पावसाचं प्रमाण कमी आहे. 2. शिवाय त्या भागात एकही मोठी नदी नाही. त्यामुळे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा पश्चिमेकडील काही भाग शुष्क बनला आहे. या भागात खाऱ्या पाण्याची अनेक सरोवर आहेत. पूर्व मैदानी प्रदेश गंगा व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे निर्माण झालेला आहे. ब्रह्मपुत्रा व तिच्या उपनद्यांनी तयार केलेल्या मैदानाचा समावेश सुद्धा या मैदानात होतो. पूर्व मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या बहुतेक सर्व नद्यांमध्ये
पाण्याचं प्रमाण जास्त असतं. नद्यांनी वाहून आणलेला गाळ पात्रात साचून पात्र उथळ होतं. त्यामुळे या नद्यांना वारंवार पूर येतात. नद्या आपले प्रवाह बऱ्याच वेळा बदलतात. कोसी व गंडक या नद्या यासाठी प्रसिद्ध आहेत. हा मैदानी प्रदेश नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने सुपीक बनला आहे. यावर अपेक्षित प्रश्न आहे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची थोडक्यात माहिती लिहा. उत्तर आहे 1. उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश व भारतीय पठारी प्रदेश यांच्या दरम्यान उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे. 2. हिमालय व भारतीय पठारावरून वाहत येणाऱ्या नद्यांनी या मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर गाळाचं संचयन केलं आहे. 3. या प्रदेशाची उंची 300 मीटर पर्यंत आहे. 4. या मैदानी प्रदेशाचे पूर्व मैदान आणि पश्चिम मैदान असे 2 भाग पडतात. 5. पश्चिमेकडील मैदानी प्रदेश सतलज व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेला गाळ साचून तयार झाला आहे. 6. पश्चिम मैदानाचा दक्षिण भाग हा शुष्क व वाळवंटी बनला आहे. त्यास भारतीय महावाळवंट असं म्हणतात. 7. पूर्व मैदानी प्रदेश गंगा व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेला गाळ साचून तयार झाला आहे. 8. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांनी तयार केलेलं मैदान हे देखील या मैदानात समाविष्ट होतं. आणि 9. पूर्व मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये बहुतेक करून पाण्याचं प्रमाण जास्त असतं. तिथल्या नद्यांना पावसाळ्यात अनेक वेळा पूर येतात. तीन. भारतीय पठारी प्रदेश हा प्राकृतिक विभाग विस्ताराने सर्वात मोठा आहे. या प्रदेशाची उंची 300 मीटर ते 1500 मीटरच्या दरम्यान आहे. पठाराचा बहुतेक भाग सपाट असला तरी काही पर्वतांच्या रांगा या पठारावर दिसून येतात. त्यांचं स्थान आपण या आकृतीमध्ये पाहू शकतो. नर्मदा, शोण या नद्यांमुळे भारतीय पठाराचे अ. उत्तर भारतीय पठार आणि ब. दक्षिण भारतीय पठार असे 2 विभाग होतात. या दोन्हींची माहिती आपण घेऊ.
अ. उत्तर भारतीय पठार. उत्तर भारतीय पठारी प्रदेशात मुख्यतः मारवाड, मेवाड, माळवा, बुंदेलखंड इत्यादी पठारांचा समावेश होतो. अरवली पर्वत या पठाराच्या वायव्य भागात आहे. हा एक अतिप्राचीन पर्वत आहे. या पर्वताच्या भागात संगमरवर खडक आढळतो. अरवली पर्वताच्या ईशान्य भागात सांभर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. या पर्वतातील गुरु शिखर हे 1722 मीटर उंच शिखर सर्वात उंच आहे. विंध्य पर्वत पूर्व पश्चिम दिशेत पसरलेला आहे. याचा उत्तरेकडील उतार मंद आहे. अरवलीच्या पश्चिम उताराकडे मारवाडचं पठार आहे. तर पूर्व उतारावर मेवाडचं पठार आहे. या पठाराच्या पूर्वेस माळवा व बुंदेलखंडचं पठार आहे. यावर आधारित प्रश्न आहे. अरवली पर्वताच्या उत्तरेकडे टिंबटिंब ही पठारं आहेत. उत्तर आहे अरवली पर्वताच्या उत्तरेकडे माळवा, बुंदेलखंड ही पठारं आहेत. या पठारांवरून चंबळ, सिंध, बेटवा व केन या नद्या उत्तरेस वाहतात. ब. दक्षिण भारतीय पठार. हे पठार अतिप्राचीन खडकांचं बनलेलं आहे. यात महाराष्ट्र पठार, तेलंगण पठार व कर्नाटक पठार यांचा समावेश होतो. ही पठारं म्हणजे मुख्यतः सातपुडा, पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री व पूर्व घाट यांच्या दरम्यानचा द्वीपकल्पाचा भाग होय. शोण नदीच्या दक्षिणेस बाघेलखंड पठार आहे. त्याच्या पूर्वेस छोटा नागपूर पठार आहे. दक्षिण भारतीय पठारास दख्खनचं पठार असंही म्हणतात. महाराष्ट्र पठाराचा उतार पूर्वेकडे आहे. या पठारावर अजिंठा, बालाघाट, महादेव इत्यादी डोंगरांच्या रांगा आहेत. पश्चिम घाट अरबी समुद्रास समांतर आहे.
2695 मीटर उंचीचं अनईमुडी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. निलगिरी पर्वताच्या दक्षिणेस पालघाट नावाची खिंड आहे. त्यामुळे उत्तर व दक्षिण सह्याद्री अलग झाले आहेत. पूर्व घाट बंगालच्या उपसागरास समांतर आहे. त्याच्या दक्षिणेकडील रांगांना नल्ला मल्ला असं नाव आहे. पठारावरील प्रमुख पूर्ववाहिनी नद्या पूर्व घाट ओलांडताना अरुंद घळईमधून जातात. श्रीशैलम जवळील कृष्णा नदीने केलेली घळई प्रसिद्ध आहे. मित्रांनो, भारतीय पठार अतिप्राचीन खडकांचं बनलेलं आहे. इथे खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आढळते. छोटा नागपूरचं पठार व अरवली पर्वत हे यासाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र पठारावरील काळी मृदा म्हणजेच काळी माती ही कापसाच्या पिकासाठी उपयुक्त आहे. या पठारावर लोणार हे उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर आहे. जेव्हा तारे आकाशातून कोसळून पृथ्वीवर येऊन पडतात तेव्हा त्याला उल्कापात म्हणतात. चार, किनारी मैदानी प्रदेश. किनारी मैदानी प्रदेशाचे पूर्व किनारी मैदान व पश्चिम किनारी मैदान असे दोन भाग होतात. पूर्व किनारी मैदान बंगालचा उपसागर व पूर्व घाट यांच्या दरम्यान आहे. हा प्रदेश गाळाचा बनलेला असून कमी उताराचा आहे. पूर्व किनारी मैदानी प्रदेश पश्चिम किनारी मैदानापेक्षा विस्ताराने मोठा आहे. हा प्रदेश अनेक नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांनी बनलेला आहे. त्रिभुज प्रदेश म्हणजे तीन बाजू असलेले प्रदेश. महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी इत्यादी नद्यांचा यात प्रामुख्याने समावेश होतो. पूर्व किनाऱ्यावर चिल्का, पुलिकत, कोल्लेरू इत्यादी सरोवर आहेत. हा किनारा दंतूर नसल्यामुळे नैसर्गिक बंदरं कमी आहेत. यावर आधारित प्रश्न आहे, कारण लिहा. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरं कमी आहेत. उत्तर आहे
एक, भारताचा पूर्व किनारा उथळ आहे. 2, हा किनारा दंतूर आणि खोल नाही, म्हणून भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरं कमी आहेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत असलेला सखल मैदानी प्रदेश पश्चिम किनारी मैदान म्हणून ओळखला जातो. कच्छच्या रणापासून कन्याकुमारी पर्यंत पश्चिम किनारी मैदान पसरलेलं आहे. उत्तरेकडे या मैदानाची रुंदी जास्त आहे. दक्षिण भागाकडे रुंदी कमी आहे. पश्चिम किनारी प्रदेशातील नद्या वेगाने वाहतात. त्यांच्या मुखाजवळ खाड्या तयार झाल्या आहेत. दक्षिणेकडे खाजण सरोवर तयार झाली आहेत. त्यांना कायल म्हणतात. वेम्बनाड हे मोठं खाजण सरोवर आहे. यावर आधारित प्रश्न आहे, पूर्व किनारी मैदानी प्रदेश व पश्चिम किनारी मैदानी प्रदेश यातील फरक सांगा. उत्तरात आपण 2 स्तंभ काढू. डावीकडे पूर्व किनारी मैदानी प्रदेश तर उजवीकडे पश्चिम किनारी मैदानी प्रदेश लिहू. आता मुद्दे मांडू. 1, पूर्व किनारी मैदानाचा प्रदेश हा बंगालचा उपसागर आणि पूर्व घाट यांच्या दरम्यान आहे. पश्चिम किनारी मैदानी प्रदेश हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत असलेला सखल प्रदेश आहे. 2, हा मैदानी प्रदेश उत्तरेस सुवर्णरेखा नदी खोऱ्यापासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत पसरलेला आहे. तर हा मैदानी प्रदेश कच्छच्या रणापासून कन्याकुमारी पर्यंत पसरला आहे. 3, हा मैदानी प्रदेश कमी उताराचा आहे. तर हा मैदानी प्रदेश तुलनेने तितक्या कमी उताराचा नाही. 4, हा मैदानी प्रदेश पश्चिम किनारी मैदानापेक्षा विस्ताराने मोठा आहे. तर या मैदानी प्रदेशाची रुंदी उत्तरेकडे जास्त असून ती दक्षिण भागाकडे कमी आहे. 5, हा मैदानी प्रदेश अनेक त्रिभुज प्रदेशांनी बनलेला आहे. या मैदानी प्रदेशात महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्यांचे त्रिभुज प्रदेश आहेत. तर या मैदानी प्रदेशातून नद्या वेगाने वाहत असल्यामुळे त्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या आहेत. 6, या मैदानी प्रदेशाच्या किनाऱ्याजवळ समुद्र उथळ आहे. तर या मैदानी प्रदेशाच्या किनाऱ्याजवळ समुद्र खोल आहे. 7, या मैदानी प्रदेशाचा किनारा दंतूर नाही. यामुळे या किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरं कमी आहेत.
तर या मैदानी प्रदेशाचा किनारा दंतूर आहे, त्यामुळे या किनाऱ्यावर अनेक नैसर्गिक बंदरं आहेत. 8. या मैदानी प्रदेशाच्या किनाऱ्यावर चिल्का, पुलिकत, कोल्लेरू ही सरोवरं आहेत. तर या मैदानी प्रदेशात वेमनाड व अन्य खाजण सरोवरं आहेत. 5. भारतीय बेटं. भारतीय द्वीपकल्पाच्या किनारी भागात अनेक लहान मोठी बेटं आहेत. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील काही बेटांचे समूह हे भारतीय प्रदेशाचे भाग आहेत. पश्चिम किनाऱ्यालगतची दीव सारखी बहुतेक बेटं ही मुख्य भूमीचेच वेगळे झालेले भाग आहेत. तर पूर्व किनाऱ्यालगतची श्रीहरिकोटा सारखी अनेक बेटं वाळूच्या संचयनाने बनली आहेत. अरबी समुद्रात असलेल्या बेटांच्या समूहास लक्षद्वीप असं म्हणतात. या बेटांची निर्मिती प्रवाळांच्या संचयनातून झालेली आहे. ही बेटं विस्ताराने लहान आहेत. या बेटांची उंची कमी आहे. यावर आधारित प्रश्न आहे, भारतीय बेटांच्या निर्मितीची कारणं कोणती? उत्तर आहे, भारतीय बेटांच्या निर्मितीची कारणं पुढील प्रमाणे. 1. वाळूचं संचयन. 2. प्रवाळाचं संचयन. आणि 3. जलमग्न पर्वतांची शिखरं. बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांचा समूह आहे. यातील बहुतेक बेटं ही जलमग्न पर्वतांची शिखरं आहेत. ही बेटं विस्ताराने मोठी आहेत. त्यांचा मध्यभाग डोंगराळ आहे. उत्तर अंदमान बेटावरील सॅडल हे 738 मीटर उंचीचं शिखर सर्वात उंच आहे. यावर आधारित प्रश्न आहे, उत्तर अंदमान बेटावरील टिंबटिंब हे सर्वात उंच शिखर आहे. उत्तर आहे, उत्तर अंदमान बेटावरील सॅडल हे सर्वात उंच शिखर आहे. अंदमान समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. निकोबार समूहात काही प्रवाळ बेटं आढळतात.